सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 131 ते 135. उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडासी. भेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटाचे. आवेशे भुजा त्रहाटिती, विसनेले हाका देती. जेत महामद भद्रजाती आवर्तीना, तेथ भेडांची कवन मातू. काचया केर फिटतू, जेने दचकला कृतांतू. आग नेघे एका उभयाची प्राण गेले, चांगांचे दात बैसले. बिरुदाचे दादुले हिवताती. अर्थात त्या नाना प्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलय वाटला. नौबत, निशाण, मांदळ जे एक प्रकारचे रणवाद्य आहे, शंख, झांज, तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या. कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चवताळून मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि हत्ती बेफाम होऊन अनावर झाले. त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा. जे कचरले ते तर कसपटाप्रमाणे उडूनच गेले. यमास सुद्धा दहशत बसून तो इकडे तोंड देखील करीनासा झाला. कित्येकांचे उभ्या उभ्याच जीव गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली, आणि जे नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगास कापरे सुटले. राम कृष्ण हरी माऊली.